हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू साथ इंग्लिश अकॅडमी. आज आपण डेली लाईफमध्ये जे यूज होतात ते फ्रेजेस पाहणार आहोत. डेली लाईफमध्ये आपण यूज करतो आणि मी तुम्हाला सांगितलं की बेसिकपासून तुम्ही ॲडव्हान्सपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. अधूनमधून मी तुमचे ॲडव्हान्स घेणार आहे आणि तुम्ही फक्त लेक्चर पूर्ण बघत जा, स्किप करून पाहू नका. याच्याने तुमचंच नुकसान होणार आहे, कारण तुम्हाला भरपूर काही नॉलेज या व्हिडिओतून दिसणार आहे. ओके, जे काही तुम्हाला ही शब्द देणार आहे मी, ते तुमच्या डेली लाईफमध्ये कामात येतं आणि स्किल डेव्हलप होते, तुमचं कम्युनिकेशन चांगलं होतं आणि तुम्हाला जर नोकरीला जायचं असेल तर तुमचे इंग्रजीवर कमांड खूप चांगली पाहिजे. म्हणून तुम्हाला मी आवर्जून नक्की सांगतो की मी तुम्हाला बेसिक तर शिकवतोच आहे, त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला ॲडव्हान्स पण शिकवणार आहे. मी याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे की रेल्वे स्टेशनला गेल्यावर कसं बोलायचं, बस स्टँडला गेल्यावर कसं बोलायचं, एअरपोर्टवर गेल्यावर कसं बोलायचं, हे सर्व जे काही इंग्रजी आहे ते इंग्रजी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता बघा, डेली लाईफ ॲडव्हान्स फ्रेजेस जे आपण डेली लाईफमध्ये वापरतो, रोज वापरतो, कुठेही बाहेर गेलो हे आपण वापरतो. सध्या आपण बेसिक वापरतो, जसं आय एम बिझी म्हणतात तुम्ही. आता आय एम बिझीच्या जागी दुसरं काहीतरी म्हणत जा. जसं आता बघा, आय एम टाईड अप राईट नाव. आता टाईड अप म्हणजे काय, बांधणे. आता मी तुम्हाला बोललो की फ्रेजेसमध्येच अर्थ लपलेला असतो की तुम्हाला एखाद्या गोष्टीने बांधून ठेवणे, म्हणजेच काय, तुम्ही व्यस्त आहे. जसं तुम्ही म्हणता ना, आय एम व्हेरी बिझी नाव, तर आय एम व्हेरी बिझी न म्हणता तुम्ही आता हे म्हणायचं की आय एम टायर्ड ऑफ राईट नाव. राईट नाव म्हणजे आत्ताच, लक्षात ठेवा. पुढचं आहे आय एम रनिंग लेट. याला तुम्ही म्हणता आय एम गेटिंग लेट म्हणतात, पण याला थोडा ॲडव्हान्स करा. आय एम रनिंग लेट म्हणजे काय, मला उशीर होत आहे. तिसरं बघा, लेट्स गेट गोईंग. आता लेट्स गेट गोईंग म्हणजे काय, चला सुरू करूया. समजा तुम्ही एखादी कोणतं काम प्रयत्न केला की आपल्याला हे काम करायचे आहे, त्यावेळेस एखादी म्हणतो की चला आपण सुरू करून घेऊ, चला लेट्स गेट गोईंग. पुढचं बघा, आय एम नॉट इन द मूड. आय एम नॉट इन द मूड. बघ, समजा तुम्हाला तुमचं मूड त्या दिवशी खराब असेल आणि तुमचे मित्र येतात, चला आपण कुठेतरी फिरायला जाऊन येऊ. त्यावेळेस तुम्ही म्हणता, यार माझा मूड नाही यार आहे ना. त्यावेळेस तुम्ही काय म्हणायचे, आय एम नॉट इन द मूड म्हणजे काय, माझा मूड खराब आहे, माझा मूड नाही आज कुठे जाण्याचा. जसं काही लोक असतात ना, चला आपण पार्टी करून येऊ, तो म्हणतो यार आय एम नॉट इन द मूड. चला आपण डान्स करू, आय एम नॉट इन द मूड. चला आपण फिरायला जाऊ, आय एम नॉट इन द मूड. म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा मूड नसेल त्यावेळेस तुम्हाला हे वाक्याचा वापर करायचा आहे. पुढचं बघा, इट स्लिप्ड फॉर मी. स्लिप म्हणजे निघून जाणे. समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की तुम्हाला 9 वाजता अमुक अमुक ठिकाणी भेटायचे आणि तुम्ही ते विसरून जातात आणि विसरल्यानंतर त्याला म्हणतो, काय रे बाबा, तुला मी भेटायला लावलं होतं. त्यावेळेस तुम्ही, यार माझ्या डोक्यातून निघून गेलं ते. तर तुम्ही काय ना, इट्स स्लिप्ड फॉर मी. आणि जरा मनोरंजन पद्धतीने इंग्लिश शिका, तर माझ्या डोक्यातून निघून जातं. आणि प्रत्येकाच्या डोक्यातून काही ना काही गोष्ट निघून जाते. जेव्हा तुमच्या डोक्यातून ती गोष्ट निघून जाईल त्यावेळेस तुम्ही म्हणायचं, इट्स स्लिप्ड फॉर मी म्हणजे माझ्या डोक्यातून निघाला. पुढचं बघा, पुढची फ्रेज आहे कीप मी पोस्टेड. कीप मी पोस्टेड म्हणजे काय, तुम्ही कोणाला सांगितलं असेल तिथे गेल्यावर ना मला काहीतरी माहिती देत राहा बाबा, तिथं काय झालं काय नाही, म्हणजे काय, माहिती देत राहणे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगतात की हे काम तुला करायचे आणि टप्प्याटप्प्यावर मला माहिती देत राहायची. समजा त्याला तुम्ही एखादी प्रोजेक्ट दिला असेल, त्या प्रोजेक्टबद्दल माहिती देत राहणे, किंवा तुम्हाला एखादी नातेवाईकाबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नातेवाईकाबद्दल ती माहिती प्राप्त करायचं म्हणायचं असेल, किंवा समजा तुम्ही एखादी स्थळ पाहिलं असेल त्या स्थळाबद्दल तुम्ही सांगतात की बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला त्याबद्दल माहिती देत राहा. तर त्यामध्ये कीप मी पोस्टेड. पुढचं बघा, आय विल हँडल इट. काही लोक असतात ना, कठीण काम असतं, अरे मी करतो, नाही नाही मी करून गेलो बाबा, हँडल करून गेलो मी, तर म्हणायचं आय विल हँडल इट. प्रत्येक जण हे भरपूर लोक बोलतात की आय विल हँडल इट म्हणजे मी करून घेईल. समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतं की चल मी तुझं होमवर्क करतो, नको नको, आय विल हँडल इट. हां, समजा तुम्हाला एखादी कठीण काम वाटत असेल, फॉर एक्झाम्पल शिकवायचं असेल, कोणी सांगितलं शिकवा, नाही नाही मी शिकवून घेईल, आय विल हँडल इट. किंवा मी गेट बॅक टू यू. लेट मी गेट बॅक टू यू याचा अर्थ बघा, मी तुम्हाला बोललो फ्रेज म्हणजे अर्थ लपलेला आहे. तर जसं तुम्हाला एखादी गोष्ट आपण चर्चा करतोय आणि चर्चा करताना एक जण आपल्याला विचारतो, अरे काय झालं बाबा, मग त्यावेळेस तुम्ही म्हणता, अरे तुला मी नंतर सांगतो म्हणतो ना आपण त्यावेळेस. तर तेव्हा म्हणायचं लेट मी गेट बॅक टू यू म्हणजे काय, मी तुला नंतर सांगतो. इट्स नॉट अ बिग डील. आता बिग डील म्हणजे काय, आता बिग डील म्हणजे मोठं, जे काय डील केलं असेल ते मोठं, आणि नॉट म्हणजे नाही, याच्यावरून काय, अरे काय एवढं विशेष नाही, म्हणजे एवढं काय मोठं डील नाही आहे, तर म्हणायचं इट्स नॉट बिग डील. समजा काही लोकांना वाटतं की तुम्ही खूप मोठी डील केली, खूप काहीतरी केलंय, त्यावेळेस तुम्ही म्हणता काय नाही रे, एवढं काय मोठी हे नव्हतं. हां, पुढची फ्रेज बघा, आय एम ऑन इट. समजा तुम्ही कोणाला काहीतरी काम दिलं असेल
ए मला हे काम लगेच करतो हा, मग तो म्हणतो हा मी लगेच करतो, तर तो म्हणायचं आय एम ऑन इट म्हणजे काय, मी लगेच काम करतो. त्यावेळेस तुम्हाला ह्या फ्रेजचा वापर करायचा आहे. नेक्स्ट बघा, आय एम फिलिंग ड्रेन्ड. आय एम फिलिंग ड्रेन म्हणजे जसं आय एम व्हेरी टायर्ड, जे बेसिक इंग्लिशमध्ये तुम्ही शिकतात. तुम्ही खूप थकून गेलाय, तुमच्यामध्ये चालण्याची ताकद नाही आहे, तर तुम्ही म्हणता यार मी खूप थकलोय, तर म्हणायचं आय एम फिलिंग ड्रेन्ड म्हणजे काय, तुम्ही खूप थकलेला आहात. नेक्स्ट बघा, मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. कम्फर्टेबल म्हणजे काय, आरामदायक. एखादी नवीन व्यक्ती येतो बघा तुमच्या घरी आणि तो खूप लाजतो, त्याला बसायला बी लाजतो, बसताना बी तो हे घाबरतो, तर त्यावेळेस तुम्ही म्हणतात ए काय टेन्शन नको, आरामात बस, है ना, आपलंच घर आहे वो. तुमच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही म्हणायचं की आरामात बस, काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. तर तुम्ही ह्या फ्रेजचा वापर करायचा आहे. नेक्स्ट बघा, बिअर विथ मी. बिअर म्हणजे काय, सहन करणे. आता काही लोकांना आहे ना संयम राहत नाही, त्यांना लगेच रिझल्ट पाहिजे. त्यांनी आज काम केलं त्याचा रिझल्ट त्यांना लगेच दिसला पाहिजे, तर तुम्ही म्हणता अरे बाबा संयम ठेव, थोडा दमधीर कर. त्यावेळेस तुम्ही बिअर विथ मी याचा वापर करायचा. नेक्स्ट फ्रेज बघा, आय रिअली ॲप्रिशिएट इट. ॲप्रिशिएटचा अर्थ आवडू होतो. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल या कशाबद्दल जाणीव असेल, यार मला त्या व्यक्तीची कदर आहे, यार मला कदर वाटते मला त्या व्यक्तीची, तर तुम्ही म्हणायचं की आय रिअली ॲप्रिशिएट इट, मला त्याची कदर आहे. पुढचं बघा, लॉंग टाईम नो सी. काही मित्र असतात तुमचे बघा, खूप दिवसानंतर भेटतात. काही लोक 10 वर्षानंतर भेटतात, काही लोक 20 वर्षानंतर भेटतात. त्याच तुम्ही म्हणतात खूप दिवसानंतर भेटलोय आपण, तुला खूप दिवसानंतर पाहतोय मी. त्याच तुम्ही म्हणायचं लॉंग टाईम नो सी म्हणजे मी तुला खूप दिवसानंतर बघितलं. जसं आता काही तुमचं 12वीपर्यंत शिक्षण होतं, या शिक्षण झाल्यावर तुम्हाला काही लोक 20-20 वर्ष भेटत नाही आणि तो अचानक तेव्हा भेटतो, त्याच तुम्ही त्याला म्हणायचं की लॉंग टाईम नो सी. नेक्स्ट बघा, यू नेल्ड इट. समजा एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं असेल आणि तुम्ही त्याला म्हणतात की अरे एकदम जबरदस्त काम केलं, तुम्ही एकदम मस्त काम केलं, तर तुम्ही म्हणायचं यू नेल्ड इट. नेक्स्ट बघा, आय एम स्टार्विंग. जसं आय एम हंग्री म्हणता ना तुम्ही, मला भूक लागली. ज्यावेळेस तुम्हाला खूप भूक लागली असेल त्यावेळेस तुम्ही ह्या फ्रेजेसचा वापर करायचा आहे. म्हणजे काय, आय एम स्टार्विंग म्हणजे मला भूक लागली. पुढचं बघा, आय विल बी राईट बॅक. काही लोक म्हणतात अरे लगेच यू गाय यू आया म्हणजे मी जातो लगेच परत येतो, त्यावेळेस तुम्ही म्हणायचं की मी लगेच येईल परत. आणि नेक्स्ट बघा, टेक युअर टाइम. तुम्ही कोणाला काहीतरी एक प्रोजेक्ट दिला असेल आणि त्याला सांगतं की टेन्शन घेऊ नको, तुला जेवढं वेळ असेल तेवढा टाइम घे, घाई करू नको, टेक युअर टाइम, तुला जेव्हा टाइम मिळाला तो प्रोजेक्ट कम्प्लीट कर. आता एवढं आपण 20 पाहिले, अजून पुढचं आपण बघू. 20 डेली ॲडव्हान्स फ्रेजेस पाहिले, आता शेवटचे 10 आपण बघणार आहे. म्हणजे आज टोटल आपण 30 ॲडव्हान्स फ्रेजेस बघणार आहोत. ओके, तसं मी 100 तुम्हाला ॲडव्हान्स डेली फ्रेजेस लिहून देणार आहे. आज हा पहिला पार्ट होता, दुसरा पार्ट मी जसं मला वेळ मिळाला मी नक्की करणार आहे. पुढचं बघा, आय एम गुड टू गो. आता आय एम तुम्हाला वाटेल की गुड म्हणजे चांगला नाही, जसं तुम्ही म्हणता मी तयार आहे, आय एम रेडी. जसं तुम्हाला एखादी गोष्टीसाठी तुम्ही तयार झाला असणार त्यावेळेस तुम्ही म्हणायचं की आय एम गुड टू गो म्हणजे काय, मी तयार आहे, मी रेडी आहे मी, ना. त्यावेळेस तुम्हाला ॲडव्हान्स आय एम रेडीच्या जागी तुम्ही आय एम गुड टू गो म्हणायचं आहे. नेक्स्ट फ्रेज बघा, आय एम ऑल सेट. आय एम ऑल सेट म्हणजे काय, माझं सर्व तयार आहे, मी जे काम तू सांगितलंय मी सर्व कंप्लीट केलंय, माझं पूर्ण तयार आहे. त्यावेळेस तुम्ही म्हणायचं आय एम ऑल सेट म्हणजे काय, माझं सर्व तयार आहे. नंतर आहे लेट इट बी. लेट इट बी म्हणजे काय, जसं तुम्ही एखादी काम करतोय आणि त्यावेळेस तुम्ही अरे हे तसंच राहते, त्यावेळेस तुम्ही म्हणायचं लेट इट बी, तसंच राहते. ओके, तर त्या या फ्रेजचा वापर करायचा आहे. नेक्स्ट बघा, इट्स माय बॅड. इट्स माय बॅड म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादी चूक करतात आणि ॲक्सेप्ट करतात तुम्ही, हा ही चूक माझी होती, इट्स माय बॅड. बॅड म्हणजे थोडं ॲडव्हान्स आहे, लक्षात ठेवा. याचा वापर तुम्ही नक्की करा, तुमची इंग्रजी खूप चांगली होऊन जाईल. थोडा ॲडव्हान्स बी बोलत जा आणि बिफोर मिररसमोर बोला. ओके, नंतर फेअर इनफ. फेअर इनफ म्हणजे काय, आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो ए काय तू नको येऊ रे, मग तो म्हणतो ठीक आहे चालेल, मग काय अडचण नाही आहे ना, हे अभ्यास करू नको, ठीक आहे चालेल ना, चल सायन्स घेऊ नको, ठीक आहे चालेल. तो म्हणायचं फेअर इनफ म्हणजे काय, ठीक आहे चालेल. पुढचं बघा, आय विल थिंक अबाउट इट. समजा तुम्हाला सांगितलं की बाबा ह्याबद्दल विचार करतो जरा, ना, सायन्स घेशील तुझा फायदा होईल किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करशील तर फायदा होईल, तर तुम्ही म्हणता ठीक आहे मी त्याबद्दल विचार करतो, आय विल थिंक अबाउट इट, ना. विल जरी वापरला असेल तर त्याला मी विचार करेन किंवा करतो असं तुम्ही समजू शकताय. नंतर आय कांट अफोर्ड टू. समजा तुम्हाला एखादी गोष्ट शक्य होत नसेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट परवडत नसेल, जसं तुम्ही माहिती आहे आजकाल प्रत्येकाकडे आयफोन आहे आणि आयफोन घेणं प्रत्येकाला परवडत नाही, तर तुम्ही म्हणताय मला परवडत नाही किंवा मला शक्य नाही आहे. आय कांट अफोर्ड टू म्हणजे मला शक्य नाही किंवा मला परवडत नाही. पुढचं आहे कीप इट अप. आणि हे फ्रेज तुम्ही नेहमी ऐकतात
कीप इट अप म्हणजे काय, करत राहा. तू जेही काम करत असेल ते चांगलं करतोय तू, आणि असंच काम पुढे करत राहा. त्या तुम्हाला म्हणायचंय कीप इट अप असं म्हणायचंय. नेक्स्ट सोपं आहे, आय एम नॉट शुअर. समजा तुम्हाला एखादी गोष्ट गॅरंटीनी खात्री नाही आहे, तर तुम्ही म्हणता यार मला काही खात्री नाही भाऊ. जसं तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, आर यू शुअर, तुला खात्री का, तर तुम्ही काय म्हणता, आय एम नॉट शुअर. तर मला वाटतं तुम्हाला हे 30 फ्रेजेस मी पहिले डेली लाईफमध्ये ॲडव्हान्स फ्रेजेस, याच्यात तुम्ही घरी खूप प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला इंग्रजी येणार नाही आहे. जितके तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ टाकणार आहे, तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ बनवणार आहे. मला जसं वेळ भेटतो ना मी तसं व्हिडिओ बनवतो, कारण माझा उद्देश आहे की मी जे डेली व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ओके, माझा तर प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. तर तुमचं मी सपोर्ट पाहिजे मला, तुम्ही सपोर्ट करा. तुम्हाला जर हा चॅनल आवडतोय तर तुम्ही लाईकही करा, कमेंट करा. मी तुम्हाला नवीन नवीन यापेक्षा बेस्ट व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. ओके, मला काही एवढं टेक्निकल नॉलेज नाही, पण मी थंबनेल शिकतोय हळूहळू, एडिटिंग शिकतोय. माझ्याकडनं जेवढं पद्धतीने मला होईल माझा टायमिंग काढून मी तुम्हाला त्यासाठी तो व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.